सलेस मॅचला आपण नक्कीच करणार आहोत सुरुवात. इनिंग नंबर 1 आजच्या दिवसातील पहिली मॅच. देव्या दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन, मॅच ऑन. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय नक्कीच मयूर आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती अजय पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार सोनू. पहिला बॉल सोनूचा तुम्ही पाहतात. इकडे तुम्हाला पाहायला मिळेल पहिलाच बॉल ओव्हर द पॉइंट. इथे फटकाचा सजवलाय. 2 धावा इथे मिळतात डिक्लेअर झोन मध्ये. सोनू म्हटलं तर मॅन फ्रॉम जांभिवली म्हणून नेहमीच सरसा राहिली सोनूची देखील. बॉल तयार. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. इकडे हेलिकॉप्टर उडवलाय. फिल्डर आहे. डाऊन द बॉल. परंतु इथे आपण पाहतोय फ्रीडचा बॉल होता त्यामुळे दाफलक आपण पाहतोय 3 या धावसंख्येवरती. सोनू बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला घेऊन आलेत. एक कमी वयामध्ये आपण पाहिलं ज्यांनी सातत्याने वर्चस्व या क्रिकेट क्षेत्रामध्ये गाजवलं असं सोनू बॉलिंग मार्क वरती आहे. मॅन फ्रॉम जांभिवली. जांभिवली एक्सप्रेस म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. पुढचा बॉल ब्लॉक होलचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. मिड ऑनला फिल्डर तिकडे आहेत. अजय पाटील स्ट्राईक एंड वरती. बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय अजय कृष्ण पाटील. एक स्टारकास्ट खेळाडू म्हणून नेहमीच सरसा राहिली आहे आणि अंडरआर्म पासून केलेल्या प्रवासाची सुरुवात आज टेनिस क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव ज्यांनी आपल्या नावावरती करून ठेवलंय असं अजय पाटील हो इथे बॅटर पासून दूर ठेवलाय. इकडे पाहायला मिळतोय व्हाईटचा कॉल येतो. अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. लांब लांब षटकार ही ओळख राहिली. रन मशीन ऑफ हार्दिक पॅकर अजय पाटील मैदानात 7 मध्ये पाहायला मिळतोय. नेहमीच आपण पाहत असतो अजय पाटील यांना एक उत्कृष्ट खेळाडू चर्चा राहिली आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉल तयार. फेस करतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बाहेर हलकीशी एज आहे. बॅटला इथे स्पर्श झाला होता. मागे विकेट किपर देखील बीट झाले. इथे डॉट बॉल आला अखेर. सोनूचा विचार केला तर एक वेगळी शैलीची गोलंदाजी आपण नेहमीच पाहिले. कित्येक वर्ष टीम जांभिवली संघासाठी एक गाव एक संघ ग्रामीण टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला जरूर मिळतो हा गोलंदाज. आणि काल देखील आपण पाहिलं असेल मॅन फ्रॉम जांभिवली तुषार तिकडे खेळले. चांगला खेळ तुषारने देखील दाखवलाय. आणि जांभिवली म्हटलं तर नक्कीच एक स्टारकास्ट खेळाडूंची वळणी लागलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. जिथे वैभव पवार यांच्या नेतृत्वाखाली हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल येथे मिळते. सिंगलच्या मदतीने दाफलक जम पोहोचेल. 6 ऑन बोर्ड. 6 धावा दाफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. ओव्हर नंबर 1 तुम्ही अनुभवतायत. आजचा 6वा दिवस आहे. सुरुवात झाली आहे. दिवस क्रमांक 6वा. हो इथे मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये. फिल्डर जज करतात आणि इथे प्रयत्न केले होते परंतु फिल्डरला इथे बीट करून मागे गेल्या. बॉल थोडेसे फंबल झाले. हाताला स्पर्श झाला होता आणि तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. मयूरचा जर विचार केला एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून मयूरची देखील चर्चा राहिली आहे. अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना जयदीप क्रीडा मंडळ या संघामधून खेळत असताना चांगला खेळ कित्येक वर्ष त्यांनी दाखवलाय. परंतु आता ओरमचं क्रिकेट आहे. हे टेनिस क्रिकेट पटलावरील असे कित्येक नाव आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. एकदा बॉल तयार. ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक आहे. तिकडे वॅकेंट एरिया आहे आणि बॉल जाईल सीमा पार. आजच्या दिवसातील आलेला हा पहिला चौकार. क्या बात आहे. मयूरच्या पाठमधून चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने दाफल जम पोहोचले. 12 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 1चा नक्कीच के कंप्लीट झालाय आणि एक षटकाचा अखेरीस के कंप्लीट होतोय. 12 धावा दाफलकावरती जोडले गेल्यात. 12 ऑन बोर्ड विदाउट लॉस.
प्रथमेश आलेत बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक दुसरा, मान फ्रॉम चिखलोली. चिखलोली गावाचा एक सुपरस्टार आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचं वतन. समोर होते अजय पाटील, महत्वाची विकेट. सेलिब्रेशन होतोय आणि परतावं लागेल हार्दिक पॅकर्सच्या रन मशीनला. मैदानाच्या बाहेर अजय पाटील नाराज आहेत. मैदानाच्या बाहेर परततील फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. प्रथमेश बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक वरती एक अनुभवी खेळाडू ज्यांनी त्या दिवशी आपण पाहिलं असं प्रदीप यांनी चांगली बॅटिंग केली होती याच मैदानावरती, याच क्रीडांगणावरती आपल्या संघाला जिंकून दिलं होतं. परंतु आता तीच बॅटिंग आठवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. दुपारचं पर्व तुम्ही पाहतात. प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 2. ओ इथे चांगल्या पद्धतीची टप्प्यावरती गोलंदाजी होते. टप्पा आपल्याला स्लाइटली टर्न झाला. इथे आपण पाहतोय हा डॉट बॉल आलाय. नेहमीच सातत्याने चांगले ओळख राहिले प्रथमेशची. चिखलोली गावातून जो प्रवास सुरू केला महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात आज पोहोचलाय. अनिकेत मते असेल, प्रथमेश असेल, सातत्याने टॉप क्लास नाव. अनिकेत सोरकदे असेल, सातत्याने चिखलोली गावाचं नाव प्रत्येक महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात पोहोचवलं. हर्षद धोंडे असेल इन ॲक्शनमध्ये आय थिंक आज देखील तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल तयार प्रथमेश तेलंगे. हो ऑन साईडला टर्न केलाय. फिल्डर जस करतात, वेगाने आलेत सोनू. चूक होणार नाहीये परंतु इथे झाली आहे असं वाटलं होतं. चूक होणार नाही. सोनू सारखा चांगला खेळाडू आहे परंतु त्यांनी इथे कॅच सोडली आहे. आणि कॅच सोडली आहे का महत्वाची ही मॅच सोडली आहे पाहणं गरजेचं राहील. प्रथमेश तेलंगे बरेचसे कित्येक किताब त्याच्या नावावरती राहिले आहेत. मारुती सिरीजचे बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन मला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक तुम्ही पाहतात दुसऱ्या प्रगतीपथावरती. इनिंग नंबर 1 पूर्वार्ध असे खेळ मैदानात 7 मध्ये पाहायला मिळतोय. बॉल तयार पुरस एकदा. प्रथमेश राईट आर्म ओव्हर विकेट. पुढचा बॉल मयूर स्ट्राईक एंड वरती आहे. फिल्डर तिकडे आहेत. इथे एक सिंगल मेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 14 धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो प्रगतीपथावरती आहे. इथे किती धावा बनतील पाहणं गरजेचं राहणार आहे कारण की 30 बॉल मध्ये कमीत कमी 60+ 50+ तरी धावा बनवाव्या लागतील तर इथे बिग फायटिंग टोटल तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. एक सन्मानजनक स्कोर म्हणावा लागेल. आणि जर त्या पद्धतीची बॅटिंग करायची असेल तर चौकार षटकार येणं फार गरजेचं या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल होता भरपूर यावेळी अबाउट द हेड बॉल ट्रॅव्हल होतोय. अंपायर्स कॉल वाईट बॉल आलाय. 1 बाउन्स देखील इथे देण्यात आला. पहिला कॉल वॉर्निंग इथे देण्यात आली आहे. प्रदीप आहेत स्ट्राईक एंड वरती. लेजंड क्रिकेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 लॉस ऑफ 1 विकेट. एकदा बॉलर तयार. रनअप मोठा आहे. 15 ते 20 बॉलरचा रनअप घेऊन बॉलर दाखल. हो पुढचा इकडे सेलिब्रेशन होतोय. विकेटचं बटन आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. 1 मोर विकेट डाऊन. विकेटचा सिलसिला जारी आहे. यावेळेस प्रदीप यांना परतावं लागलंय मैदानाच्या बाहेर.
आमच्या समेत कॉम्बॉक्समध्ये आमचे वेदांत सावंत सर्वांचे लाडके स्कोरिंगच्या क्षेत्रामध्ये नेहमीच त्यानं पदार्पण केलं. गतवर्षी आपण पाहिली असेल स्पर्धा साहिल सावंत वेदांत सावंत यांच्यावरती जिम्मेदारी होती मोठी, चांगल्या पद्धतीने पार पाडली. त्यामुळे याही वर्षी त्यांना नक्कीच इन्व्हाइट करण्यात आलं. हवेमध्ये प्रहार केले ब्रिजेश, स्ट्राईक एंड वरती होते, फिल्डर पासून दूर. थोडंसं लेझी क्रिकेट मी तर म्हणेन, कव्हर करता आलेले डिस्टन्स कव्हर करायचं होतं, परंतु इकडे एक सिंगल जर इक्वलिटी गेली आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर आता मयूर आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ चालू आहे. शेवटचा बॉल आहे. 16 धावा धावफलकावरती 16 ओव्हर आय थिंक येस कंप्लीट झाली आहे. इट्स टाइम फॉर टेप बॉल ओव्हर. षटक क्रमांक 3 इथे टेप बॉल साठी कोणाला इन्व्हाइट करण्यात येईल पाहणं गरजेचं राहील. षटक क्रमांक 3 सो टेप बॉल ओव्हर टाकण्यासाठी इथे आमंत्रित करण्यात येणार आहे. 16 धावा दादा. या अगोदरच एक बॉल अगोदर बोललो होतो की 16 धावा धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 16 धावा धावफलकावरती सोनू आलेत बॉलिंग मार्क वरती. चांगलं बॉलिंग लाईनअप तुम्हाला टीम जांभिवली संघाचा पाहायला मिळतो, जिथे सोनू सारखा गोलंदाज येतो, तदनंतर दुर्गेश सारखा देखील गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. वयाचा 13 ते 14व्या वर्षी ज्याने पदार्पण केलं, जिथे बदलापूरला एक मोठी स्पर्धा झाली, त्याच्यामध्ये देखील कित्येक वेळा चांगली कामगिरी केली आहे या दोन्ही गोलंदाजानं. आणि अगदी नेहमीच आपण पाहिलं असेल की एक जांभिवलीचा मलिंगा म्हणून ओळख राहिली आहे दुर्गेशची, सोनूची. त्याच पद्धतीची गोलंदाजी थोडीफार तुम्हाला पाहायला मिळते आणि प्रॉपर टप्प्यावरती ओळख राहिली टीम जांभिवली संघाची गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजाची. परंतु आता इन ॲक्शनमध्ये टीम झुंजार 11 या संघाच्या वतीने तो खेळतोय. एका बाजूला झुंजार 11, दुसऱ्या बाजूला हार्दिक पॅकर्स. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच आहे. सायली एक चषक 2026 इतरार आहे आणि आजचा 6वा दिवस तुम्हाला स्पर्धेचा. सुपर डुपर संडे हिटला तुम्हाला मेगा फायनल सर्व काही धमाल या स्पर्धेची पाहायला मिळणार आहे. नक्कीच पाहायला विसरू नका, शेवटपर्यंत जोडले जा या स्पर्धेमध्ये, कारण की शेवटचा दिवस रविवारी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 3 तारखेला 3 मेला या स्पर्धेचं शेवट तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 9 दिवस ही स्पर्धा अगदी चांगल्या पद्धतीनं संपन्न होणारी स्पर्धा. ओव्हर नंबर आपण पाहतोय टेप बॉल ओव्हरची सुरुवात झाली आहे सोनूची. पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर इथे नक्कीच वाईटच्या माध्यमातून नक्कीच टाकण्यात आलाय. बॉल तयार. आपण पाहतोय इथे मैदानावरती घडले का टेप बॉल ओव्हर आहे. फरक नक्कीच पडणार आहे, कारण की इतकं सोपं नाही आहे टेप बॉल ओव्हर टाकणं, प्रॉपरली ग्रिपिंग करणं, त्यानंतर प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी करणं आणि कुठल्या डायरेक्शनमध्ये बॉल तिथे टर्न करायचे पूर्णपणे त्याच्यावरती अभ्यास तुम्हाला करावा लागतो जेव्हा तुम्ही टेप बॉल ओव्हर करत असतात. आणि आता देखील तेच सोनूला करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. काल देखील आपण पाहिलं जिथे टेप बॉल ओव्हर साहिल सावंत हाताळत होते. पहिल्या मॅचमध्ये तिथे पाहिलं थोडंसं डिफिकल्टीज आल्या, परंतु सेकंड मॅचमध्ये चांगली गोलंदाजी तिथे साहिल सावंत यांनी देखील केली. आपण पाहिलं असेल कालच्या दिवसामध्ये. एक बॉलचा जरूर खेळ कंप्लीट झाला. या षटकातील दाफलक आपण पाहतो जम पोहोचले 19 ऑन बोर्ड. आमचे मैजी सावंत देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत, या स्पर्धेचा आनंद घेतात. नेहमीच सातत्यानं आपण पाहिलं असेल की स्पर्धा आणि या स्पर्धेचे सेनापती म्हणून त्यांची ओळख राहिली आहे, कारण की संपूर्ण जिम्मेदारी मोठी असते त्यांच्या खांद्यावर नेहमीच, कारण की एवढी मोठी स्पर्धा आणि त्याच्यावरती एवढी मोठी मेहनत आहे की ती सांगणं इतकं शक्य नाही आहे एवढ्या कमी वेळामध्ये, कारण की भरपूर मेहनत आहे. 9 दिवस ही स्पर्धा तुम्ही महाराष्ट्रात मोठमोठी स्पर्धा पाहत असतात, परंतु तब्बल 9 दिवस आणि प्रत्येक आपल्या खास करून त्यांना प्राधान्य दिलं जातं 40+. दुसरं म्हणजे संपूर्ण स्थानिक संघाला खास करून आवर्जून त्यांना नक्कीच संधी मिळत असते. ही बॅटर आपण पाहतोय ऋषी आलेत मैदानाच्या आतमध्ये. ऋषी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपण नेहमीच पाहत असतो जिथे अंडरआर्म क्रिकेटमधील
एक टॉप क्लास खेळाडू सितारा म्हणून नेहमी ज्याची ओळख राहिली आहे तोच ऋषी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि आता ऋषी आणि नक्कीच ब्रिजेश ही जोडी आहे. ज्या प्रकारे अंडरआर्म क्रिकेटमध्ये DC बॉयज या संघाच्या वतीनं हे दोन्ही ओपनिंग जोडी जात असते आणि आता तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दाफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 20-20. 20 धावा दाफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ चालू आहे. 2 बॉल झालेत आणि 20 धावा दाफलकावरती. 20 ऑन बोर्ड. 20 धावा दाफलकावरती. बॉल तयार. पुढचा बॉल इकडे घडलाय तो रिका विकेट सोबत परतावं लागेल. गोल्डन डकची शिकार झाला ऋषी. बॅक टू डक आउट. फलंदाज बाद. तीन बॉल आणि 20 धावा. जे बॅटर आता स्वयं मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. इनॅट नंबर 6 वरती एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नेहमीच चर्चा राहिली आहे. जगदीप हिलाबान या संघातून खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. जगदीप क्रीडा मंडळ म्हटलं तर नक्कीच नावाजलेला संघ अंबरनाथ परिसरातील तुम्हाला पाहायला मिळतो. आणि नुकतंच आपण पाहिलं असेल जिथे त्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या स्पर्धा अंडरआर्मच्या होत असतात. होय ते पुढचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. लॉफ्टर शो खेळण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्यात बॉल टाकण्यात आला परंतु इकडे अंपायर्स कॉल काय हिट विकेट झाला आय थिंक. आणि परतावं लागेल स्वयंला मैदानाच्या आतमध्ये. कळलं देखील नाही की बॅट तिथे स्टम्प्सला हिट झाली आणि बेल्स तिथे हिट झालेत. परतावं लागेल स्वयंला मैदानाच्या बाहेर. यस चेक करण्यात आला इथे आणि प्रॉपरली दिसतोय. निर्णय नक्की झाला. पाय पूर्णपणे स्टम्प्सला लागले होते आणि त्यामुळे इथे परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. पाय लागले स्टम्प्सला. बेल्स देखील खाली पडले. जर पाय लागला असता बेल्स खाली पडले नसते तर तो आउट नसता परंतु आता बेल्स देखील खाली पडलेत आणि त्याला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. स्वयं नाराज आहेत थोडंसं. लगेच पहिला बॉल फेस करत असताना मागे आले. बॅकफूट लावून खेळायचं होतं परंतु हिट विकेट झालेत. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. किरण आलेत मैदानात 7 मध्ये. अंडरआर्मचा देखील एक हार्ड हिटर बॅटर म्हणून किरणची देखील ओळख राहिली आहे पण नेहमीच पाहिलाय. 21 धावा. 21. येस थोडंसं करेक्शन करतोय. 20 धावा झालेत. 20 ऑन ए बोर्ड. 20 धावा दाफलकावरती आहेत. 20 बॉल तयार. सोनू आहेत बॉलिंग मार्कवरती. रफ्तार ओळख राहिली आहे परंतु इथे बॅटर पासून दूर आणि इथे धावा मिळतात. अवांतर एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 21. 21 धावा दाफलकावरती आहेत. मित्रांनो आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. एका बाजूला आमच्या अक्षित आहेत. काल चांगली बॅटिंग अक्षितने केली होती. एक षटकार देखील आला होता टीम RA11 मध्ये खेळत असताना. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे निरंजन सरांचा थोडासा व्यायाम होतोय आणि सातत्याने इथे वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव इथे पुन्हा एकदा मिळेल. तिने अंपायर्स तुम्हाला आज देखील पाहायला मिळेल. SP पॅनलचे जे निरंजन सावंत सर, सुमित सर त्या दिवशी इन ऍक्शन मध्ये खेळले टीम शहापूर संघामध्ये. चांगला खेळ तिथे देखील दाखवला परंतु आता अंपायरिंग मध्ये पुन्हा एकदा बॅक टू वर्क. हो इथे हलक्या हाताने फक्त इथे दिशा दाखवली आहे. इथे एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं दाफल जम पोहोचेल. 23. 23 धावा दाफलकावरती आहेत. 23 धावा दाफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. येस ह्याच्यानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. आपण रेडी राहा पाणी घेऊन. चला आयोजन कमिटी आपला वॉटर बॉय तिथे सज्ज व्हायचं आहे. या शेवटच्या बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानात 7 मध्ये होईल.
इथे पुनश्च एकदा 22च्या माध्यमातून एक सिंगल आणि ओव्हर नंबर 3चा खेळ होतोय कंप्लीट. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. चला पाणी आतमध्ये घेऊन जायचंय. 24 धावा धाव फलकावरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि 24 धावा धाव फलकावरती जोडले गेलेत. चला नेक्स्ट मॅच महेश जर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स नाना 11 आणि त्याच्या अगेन्स्ट SBN. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. बघा व्हाईट साठी रिव्ह्यू नाही समर्थ. व्हाईट साठी रिव्ह्यू नाही आहे. चला व्हाईट साठी रिव्ह्यू नाही आहे. फक्त नो साठी आणि रनआउट साठी हा नो असणार आहे देखील नोंद घ्या. ओव्हर द वेस्ट त्यासाठी की नो साठी रिव्ह्यू असेल. रनआउट साठी रिव्ह्यू असेल. व्हाईट साठी रिव्ह्यू नाही आहे. क्या बात आहे. कालच्या दिवसाचा सितारा साहिल सावंत इथे आलेले आहेत. वेलकम साहिल. सकाळपासून भरपूर बहुचर्चेत राहिलेत इन्स्टावरती. भरपूर त्यांना आता कॉल्स मेसेज येतात. ओपनच्या संघामध्ये देखील पदार्पण लवकरच होईल साहिल सावंत यांचं. आणि टिप बॉल ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून चर्चा होईल. नुकत्याच ISPL ने देखील दखल घेण्यास त्यांना भाग पडेल यात मात्र काही शंका नाहीये. सो टू मॅच षटक क्रमांक आपण पाहतोय. 4थं बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतात. तेजस आलेत. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4. पहिला बॉल इथे आपण पाहतोय. बॅकफुट लंपस केला. फिल्डर कॅच ड्रॉप झाली. दुसऱ्या धावेचा कॉल येतोय परंतु इथे किरणनी केली घाई आणि त्याला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. किरण बॅक टू पवेलियन. फलंदाज बाद. संतोष आलेत मैदानात आतमध्ये. नेहमीच पाहिले संतोषला देखील मध्ये खेळत असताना चांगल्या पद्धतीचा क्रिकेट अंडरआर्ममध्ये नेहमी सातत्याने चर्चेत राहिले संतोष देखील. आणि आता तेच मैदानात आतमध्ये दाखल होतात. इनाट नंबर आपण पाहिलं तर नक्कीच 8 वरती भरपूर विकेट्स टीम हार्दिक पॅकर्स या संघाचे गेलेले आहेत. परंतु आता चांगली कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावा बनवायच्या आहेत तर आता इथे संघर्ष मोठा आहे आणि संघर्ष इथे जर करायचा असेल तर चांगली बॅटिंग करणं देखील गरजेचं आहे. चला नेक्स्ट दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आहे. SBN आणि त्याच्या अगेन्स्ट नाना 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. चला वेळ घेऊ नका. टीम SBN कॅप्टन आणि त्याच्या अगेन्स्ट टीम नाना 11. बॉल तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय इकडे व्हाईटचा कॉल येतोय. पास कॉल व्हाईट बॉल. 26 धावा धाव फलकावरती आहेत. 26 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. चला आमचे पाणीवाले दादा त्यांचं देखील आभार. वेळेवरती पाणी देखील ते आणण्याचं काम करत असतात. पुण्याचं काम आहे. त्यांचं देखील नाव घेणं गरजेचं आहे. त्यांचं देखील मेहनत भरपूर आहे. आमचे अक्षय महाजन ते प्रॉपरायटर आहेत पाणीचे आणि साहिल यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. साहिल म्हटलं तर भरपूर मित्र परिवार मोठा आहे. कारण की आमचे ब्रह्मेश असेल साहिल असेल. काल भरपूर तो फोटो देखील व्हायरल झाला होता. बचपन के 2 दोस्त श्रेयस देखील असतात त्यांना देखील माहिती आहे.
2 धावा इथे 0-1 वळल्या जातात. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावा इथे नक्कीच ऍड होतात धावफलकावरती आणि 28 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल आणि 28 धावा. बॉल तयार. टॉस जिंकला टीम एसबीएन आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी टीम नाना 11 या संघाला. नाना 11चे जर्सी आपण पाहिलं तर नक्कीच त्यांना सुपर किंग्सची आठवण येते. नाना सुपर किंग्स असं म्हणावं लागेल आता. बॉलत यार पुनश्च एकदा तेजस. चला थोडस स्पीडअप करा विनंती फिल्डिंग टीम. हवेमध्ये पुनश्च एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल होते. चुकी घडली आहे पुनश्च एकदा आणि इथे अखेर या 2 धावा कंप्लीट होतात. सलग दुसरी कॅच सोडली त्याच फिल्डरनं. आय थिंक तिथं चुकीची फिल्डिंग म्हणावं लागेल. फिल्डर नक्कीच ते करतात. सलग आपण पाहिलं तर 2 कॅचेस त्यांनी सोडल्यात. 31 धावा धावफलकावरती. कॅचेस विन द मॅचेस. एक धाव देखील क्रिकेटमध्ये महत्वाचे. आपण नेहमीच पाहिलंय शेवटच्या बॉलवरती जेव्हा मॅच येते 1-2 धावा देखील तिथे फरक पडू शकते. आणि आता देखील तीच चूक करत असताना या 2 धावा किती मागत पडतील तर सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुनश्च एकदा. इथे बॅटर पासून दूर वाईट बॉल आलाय. अजून एकदा ऍड होईल. धावफलक जम पोहोचेल. 32 धावा धावफलकावरती आहेत. आज सायंकाळचं सत्र जेव्हा सुरुवात होईल अजून चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. सायली एक्सपेरिमेंट मंडळ क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा आहे. सायली चषक 2026 हे थरा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. इकडे डॉट आलाय आणि या डॉटच्या मदतीनं धावफलक स्थिरावलाय 32. शेवटचा बॉल उर्वरित आहे. स्ट्राईक एंड वरती ब्रिजेश. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो संतोष. हार्दिक पॅकर्स एका बाजूला. दुसऱ्या बाजूला झुंजार 11. झुंजार बघ कामगिरी मैदानाचा आतमध्ये करतोय. कमाल. इकडे लॉफ्टेड स्ट्रोक आहे आणि अखेर ब्रिजेशच्या बॅट मधून आलेला आजच्या दिवसातील पहिला सिक्सर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर फक्त पाहतच राहिलेत की धावा इथे कमी बनल्या होत्या परंतु ती कॅच किती महत्वाची होती ती आता ही मॅच सांगणार आहे. ती कॅच असती तर या 6 धावा देखील नसत्या. त्या 2 धावा देखील नसत्या आणि बॅटर देखील नवीन आले असते. परंतु आता कॅच किती महत्वाची आहे ते मात्र षटकार सांगून देतोय. 38 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 38 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. आता शेवटचं आणि अंतिम षटक कोण घेऊन येईल बॉलिंग मार्क वरती पाहणे गरजेचं आहे. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवरती बाळा. शेवटचे अंतिम षटक. फुल टॉस बॉल. सोडा खेचलाय संतोषनं. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर. एक सिंगल. फलक आपण पाहतोय नक्कीच 39. 2 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इनिंग नंबर 1 तुम्ही अनुभवतात पाहतात एन्जॉय करतात आणि 39 धावा फलकावरती बनले गेलेत. 39. अजूनही 4 बॉल मध्ये किती धावा बनतात. 4 बॉल मध्ये जर 10 धावा बनल्या मजा येईल या मॅच मध्ये. एक सन्मानजनक
स्कोर वरती जाऊन पोहोचेल टीमची टोटल फ्लॅटेड स्ट्रोक फिल्डर आणि ते घडलंय चूक पुन्हा एकदा कॅच ड्रॉप आज भरपूर जीवनदान मिळालंय ब्रिजेशला आज ब्रिजेश देखील चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये फलक आपण पाहतो जम पोहोचलाय 43 39 धावा होत्या तदनंतर 4 आले 43 धावा आता दाफलकावरती बनल्या गेल्यात अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे या 3 बॉल मध्ये किती धावा बनतात दुपारचा पर्व तुम्ही एन्जॉय करतात एक चांगली मॅच बॉल तयार शेवटचे 3 बॉल स्ट्राईक वरती ब्रिजेश होय ते कव्हर्सला फटका तर चांगला खेचलाय फिल्डर आहेत परंतु असं वाटलं होतं की मागे जाईल बॉल परंतु इथे 2 धावा कंप्लीट अखेर 2 धावा कंप्लीट होतात आणि 2 धाव्याच्या मदतीनं दाफलक जम पोहोचेल 45 45 धावा दाफलकावरती आहेत अजूनही शेवटचा आपण पाहिलं तर 2 बॉल आहेत 4 बॉल मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 धावा इथे खर्च केल्यात गोलंदाज बाळानं शेवटचे 2 बॉल टू गो आखरी दोघे देशेश शेवटचे 2 बॉल परंतु इथे थांबावं लागेल जागेवरती ब्रिजेशला आता शेवटचा बॉल आहे निर्णायक बॉल आहे आपण पाहिलं तर नक्कीच टार्गेट सेट करणारा बॉल तुम्हाला आता पाहायला मिळतोय इथे कमबॅक होऊ शकतो का पाहणं गरजेचं आहे गोलंदाजी करत असताना बाळाचं कारण की चांगली बॅटिंग तिथे आतापर्यंत ब्रिजेशने केली या टीम मध्ये हार्दिक पॅकर्सच्या वतीनं शेवटचा बॉल आखरी गेंद हो इथे बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ब्लॉक होलला खोलवर वरती टाकला बॉल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करायचं होतं परंतु इथे मिळणार नाहीये अखेर 1 धाव मिळेल दाफलक जम पोहोचेल 46 आणि 47 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल 1 धाव कंप्लीट झाले दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद आणि 47 धावांची आवश्यकता इनिंग नंबर 2 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना टीम झुंजार 11 या संघाला येणारे 30 बॉल आणि 47 धावांची गरज
येस काल आपण पाहिलं असेल जिथे सायली एक्स टीम क्वालिफाय झाली आहे आणि त्याचे कॅप्टन किरण गाडगे नक्कीच मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेत. वेलकम किरण, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि अजून कमिटीचा देखील एक किस्सा आहे, काल आपण पाहिलं असेल, कारण की नावामध्येच रन आहे असं नाव किरण. काल आपण पाहिलं असेल लांब लांब षटकार काय बॅटिंग केली होती कालच्या दिवसामध्ये, आणि ती नक्कीच चौकशी उद्या गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये केली जाईल की भरपूर बॉल त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले होते काल बॅटिंग करत असताना किरणच्या माध्यमातून. आणि नॅक्शनमध्ये फायनल डेला आता पुन्हा एकदा ते पाहायला मिळेल टीम सायली एक्स. चला आपण इनिंग नंबर 2 ला सुरुवात करतोय आणि जिथे येणारे 30 बॉल आणि गरजेचे ते म्हणजेच 47 धावांची अजून आवश्यकता आहे. आणि जशी इनिंग नंबर 2 ला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण करतोय मायक्रोफोनवरती परिवर्तन. आवाज ऐकूया. वरब गावचा एक सितारा सुपरस्टार कॉमेंटेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आमचे प्रसन्न चव्हाण सरांचे. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच अनुजी मोरे सर. जबरदस्त आवाज आपण ऐकला. खेळाच्या मागील सत्रामध्ये जिथे प्रथमतः बॅटिंग करत असताना हार्दिक पॅकर संघाने बनवल्यात तब्बल 46 आणि 47चं लक्ष 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती आता उतरलेले दोन सलामीचे फलंदाज टीम झुंजार 11 संघाकडून झुंजार फलंदाजी करतील काय देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात षटक क्रमांक पहिलं घेऊन स्वयं आणि स्ट्रायकिंग एंडवरती बाळा आणि त्यांच्या जोडीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रथमेश असे दोन खेळाडू पाहायला मिळतात. 30 बॉल 47 धावांचं लक्ष 47चं टार्गेट मैदानावरती चेस करायचंय आणि चेस केल्या जातील की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. मॅचला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. स्वयं गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. अनिकेत मध्ये यांच्याकडून झुंजार 11 ने सामना जिंकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहू शकतो पहिलाच बॉल खराब पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जबरदस्त खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे अनिकेत आपल्या सोबतीला जॉईन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती अनिकेत उद्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्यावेळेस अनिकेत इन ऍक्शन मध्ये असतो त्यावेळेस दर्शकांची देखील भरपूर सारी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सय्यार यावेळेस देखील आपण पाहू शकतो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आलाय. मैदानावरती अजून एक व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 2 या आकड्यावरती. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हातोड़े के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. गणाचे गाव सुचल्याशिवाय दगडाला देव पण येत नसतं. मात्र या मॅच मध्ये ती प्रेशर सिच्युएशन आता प्रत्येक गोलंदाजावरती आहे, कारण जवळपास 30 बॉल आणि 45 धावांची अजूनही गरज आहे. प्रति षटकामागे 9.00 ची आस्किंग गती म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नथिंग आहे. आणि अगदी आपण पाहू शकतो गोलंदाज देखील चांगले आहेत, मात्र तितकेच जबरदस्त असे फलंदाज बाळा आणि प्रथमेश हे देखील स्ट्रायकिंग एंड वरती आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती झुंजार 11 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार स्वयं कंट्रोलेबल गोलंदाजी करावी लागेल. क्रिकेटचं सी फॉर कंट्रोल दाखवावं लागेल. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली मात्र कॅच कंप्लीट झाली. कंट्रोल दाखवलाय. पॉइंट मध्ये खेळाडू होते, अगदी कट करण्याचा प्रयत्न, मात्र आता पॉइंट मध्ये झेल स्वीकारली गेली आणि पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाळाच्या खेळीचा अंत. बाळा बॅक टू दी पवेलियन. पहिल्या विकेटचं पतन आहे. पिच कुठली असो, मैदान कुठलाही असो आणि त्या सोबतीला स्पर्धा कुठली असो,
जर तुमच्याकडे टप्पा असेल तर मात्र क्रिकेटच्या कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठल्याही मैदानावरती तुम्ही अधिराज्य गाजवू शकता. अगदी तेच सांगितल्या मैदानावरती स्वयंने. पहिले 2 बॉल वाईट, मात्र त्यानंतर विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 2 गडी गमावला पहिला आणि तिसऱ्या क्रमांकावरती आता सौरभ पाहायला मिळतात. अडचणी वाढल्यात कारण आता सुरुवात झाली आहे ती मात्र थोडीशी खडतर झुंजार 11 संघाची. मात्र झुंजार कामगिरी करावी लागेल. आपल्या नावाप्रमाणे साजेशी अशी कामगिरी टीम झुंजार 11 संघाच्या वतीने पाहायला मिळेल का हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असेल. बॉलिंग ट्रॅकवरती स्वयं, स्ट्रायकिंग एंडवरती डावखुऱ्यात असे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच सौरभ. गोलंदाज तयार स्वयं बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड द विकेट. बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा कॅचची संधी निर्माण झाली आहे. मिडऑफचा खेळाडू डाऊन द बॉल, कॅच होईल कंप्लीट. हार्दिक पॅकर संघ आता फ्रंट फुट वरती पाहायला मिळतोय. अजून एक धक्का बसेल टीम झुंजार 11 संघाला. 1 मोर विकेट डाऊन. गडी गमावलाय दुसरा. बॅक टू बॅक सौरभच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. ज्यावेळेस एकावरती 1-2 धक्के बसतात त्यावेळेस तुमच्याकडे 2च ऑप्शन उरतात. पहिला म्हणजे अटॅकिंग माइंडसेटने खेळणं, दुसरा म्हणजे डिफेन्सिव्ह माइंडसेटने खेळणं. अटॅकिंग माइंडसेटने जर तुम्ही खेळायला गेले ती दुधारी तलवार असते. मात्र डिफेन्सिव्ह माइंडसेटने जर तुम्ही खेळायला गेलं, पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर 2 ते 3 खराब जर ओव्हर आल्या त्यामध्ये खरपून समाचार घेऊन तुम्ही 47 धावा देखील चेस करू शकता. माइंडसेट कसं असेल पाहणं इंटरेस्टिंग. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा स्वयं पाहायला मिळतात. 4थ्या क्रमांकावरती यश सलामीला आलेले. बाळा मैदानाच्या बाहेर. 3ऱ्या क्रमांकावरती सौरभ बाहेर. आता इम्पॅक्ट प्लेअर यश आपल्याला पाहायला मिळतील 4थ्या क्रमांकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर, पहिलं प्रगतीपथावरती आणि 4था खेळाडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. इंट्रोडक्शन त्याचं झालंय. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस 4थ्या क्रमांकाचा फलंदाज येतो त्यावेळेस प्रेशर एखाद्या बॅटिंग करणाऱ्या संघावरती आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. अगदी तो प्रेशर डगआउट मध्ये देखील पाहायला मिळतोय. स्वयंची जबरदस्त गोलंदाजी. मात्र आता कमबॅक करावा लागेल. यशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे टीम झुंजार 11 संघाची. आता झुंजार कामगिरी करणं यशच्या वतीने. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोकला जवाब पाहायला मिळतोय. अफलातून स्ट्रोक. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार फलंदाज यशच्या बॅट मधून सिक्सर पाहायला मिळतोय. जबरदस्त मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सध्याच्या घडीला चालू आहे फलंदाजी. पहिले जबरदस्त गोलंदाजी, त्यानंतर जबरदस्त ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलक पाहायला मिळेल पुढे सरसपत असताना 8 या आकड्यावर. हिट ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक यशच्या या षटकाराने जरूर झाला, पर दिल्ली अभी बहुत दूर आहे. मैदानावरती अजून तुम्हाला मुंबई पासून दिल्ली पर्यंतचा सफर करणं गरजेचं आहे. मात्र यावेळेस अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर. व्हाट अ कॅच. प्रत्येक बॉल एक इव्हेंट आहे. प्रत्येक बॉल वरती काही ना काहीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 बॉल 2 वाईट, 2 बॉल 2 विकेट, त्यानंतर सिक्सर आणि पुन्हा एकदा स्वयंचा कमबॅक पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी. गोलंदाज स्वयं करत असताना पाठीचा कणा, बॅकबोन तुटलाय टीम झुंजार 11 संघाच्या बॅटिंगचं. आणि आता अडचणींना वाढ होत असताना झुंजार 11 संघ बॅकफुट वरती. विकेटचं पतन. गडी गमावला 3रा 8 या आकड्यावरती. आपण पाहू शकतो मुख्य व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर मंडळी पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये किरण सरांना आपण पाहिलं ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. त्या समेत अविनाश भाऊ देखील पाहायला मिळतात. एवन जोडी. काल थोडीशी त्यांना मी म्हणेल सुकर झोप लाभली असेल, कारण भरपूर सारी मेहनत, प्रचंड मेहनत संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीने केली. चला बॅटर्स प्लीज थोडस वेळ वाचवणं गरजेचं आहे. भरपूर उशिराने आपण जात आहे. बॅटर्सने लवकरात लवकर मैदानावरती जाणं गरजेचं आहे. जशी विकेट पडतीये एकावरती 1 धक्के बसलेत. गडी गमावलेत आतापर्यंत 3. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या 8. बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडीशी कडतर सुरुवात गोलंदाज स्वयंच्या वतीने पाहायला मिळाली. मात्र ज्यावेळेस त्याला सूर सापडले त्यावेळेस समोरच्या संघाचे नटबॉल डिले करत असताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 8. गडी गमावले 3. षटक क्रमांक 1 प्रगती पथावरती आणि पॉवर प्लेचं पॉवरफुल यूज करण्याचा प्रयत्न केला जातोय. हेमंत खांद्यावरती जबाबदारी. एनॅट नंबर 5 हेमंत पाहायला मिळतात. एकीकडे आपण पाहू शकतो गुजरात टायटन्सच्या किटमध्ये आपल्याला झुंजार 11 संघ खेळत असताना, तर दुसरीकडे पंजाब किंग्स
पंजाब किंग्सच्या जर्सीमध्ये आपल्याला हार्दिक पॅकर्स हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. की पाटील देखील आपल्याला पाहायला मिळाले. अक्षय पाटील पहिल्या इनिंग मध्ये. यावेळेस देखील जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी. फुटवर्क दिसला नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. स्वयं कमालीची गोलंदाजी करतोय. 47 धावा 5 ओव्हर नथिंग आहेत. बट जर अशी गोलंदाजी झाली तर 47 धावा देखील 87 धावा सारखे वाटू लागतील. जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज स्वयंच्या वतीने. अजय पाटील आपल्याला पाहायला मिळतात. टीमचा सिनियर खेळाडू आहे. त्यासोबतीला यंगस्टर घेऊन मैदानावरती सर्व हार्दिक पॅकर्सचे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रत्येक खेळाडूचा आपण पाहू शकतो खऱ्या अर्थानं मी म्हणेल कॉन्ट्रीब्युशन. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. प्लीज थोडस काही करायची आहे. झुंजार 11 संघ यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज स्वयंच्या वतीने. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या फलकावरती 8. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी. एक सिक्सर आला, 2 वाईड आले. त्या व्यतिरिक्त जबरदस्त गोलंदाजी करत असताना तब्बल 3 महत्वाचे विकेट देखील कॅरी होत असताना आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती होत असताना समाप्त. फलकावरती धावा 8 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 ला आता होती सुरुवात. पॉवर प्ले नंबर 2 ज्यामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. आणि गोलंदाजी येस टाइम नोट केला जातोय. 6 मिनिटं घेण्यात आली पहिल्या षटकासाठी. याची आपण नोंद करून घ्या. नेहाल पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती. नेहालच्या खांद्यावरती जबाबदारी. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सलामीला आलेला प्रथमेश, जो नॉन स्ट्रायकिंग एंडवरून संघाची पतझड पाहत होता. आता त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी त्याला करणं गरजेची आहे. असं म्हणतात की ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि आता तशी कामगिरी करावी लागेल कारण तुझ्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ॲज अ ओपनिंग प्लेअर सलामीचा फलंदाज म्हणून तुझ्यावरती ती नेमणूक करण्यात आली आहे. संघ अडचणीमध्ये, मात्र अडचणीमधील डाव आता तुलाच कुठेतरी संघाला अडचणीमधून बाहेर काढावा लागेल. संघाची डुबती नाही या किनारे पोचवावी लागेल. तशी कामगिरी प्रथमेश करू शकेल का? बॉलिंग ट्रॅकवरती नेहाल, स्ट्रायकिंग एंडवरती प्रथमेश. धावसंख्या 8. यावेळेस देखील दिशा दाखवली. फक्त रनआउटची संधी झाली असती. स्वीपर कव्हर मध्ये मिसफिल्ड आली आहे मैदानावरती. सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 9. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेशच्या बॅटमधून आपल्याला सिंगल पाहायला मिळते. हळवार गतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना माहिती आहे प्रथमेशला की इथून 3 विकेट गेल्यात. पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. कारण म्हणतात सरसलामत तो पगडी 50, बचेंगे तभी तो लढेंगे. आणि ज्यावेळेस वाचाल त्यावेळेस या मॅच मध्ये वाचाल. विकेट जर टिकून राहिल्या तर मात्र धावा बनतील हे देखील माहिती आहे. शेवटचे 2-3 षटक कॅपिटलाइज करू शकतो जर आपल्याकडे विकेट असतील. आणि एक्झॅक्टली तेच करत असताना प्रथमेश यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. फार मोठी अपील झाली होती मात्र आल्या बॉल डॉट. हार्दिक पॅकर संघ जबरदस्त मैदानावरती गोलंदाजी करत असताना पहिलं षटक अफलातून पाहायला मिळालं. गोलंदाज स्वयंचं 3 महत्वाचे खेळाडू त्याने बाद केले. टॉप ऑर्डर परास्त झाला, मिडल ऑर्डर एक्सपोज झाला. आता फिनिशर्स वरती जबाबदारी आली आहे दुसऱ्या षटकामध्ये. सो आता ही मॅच रंगतदार होणार आहे यातही मात्र शंका नाही आहे. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटच्या दिशेला. खणखणीत, रुबाबदार, दमदार चौकार. जबरदस्त चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 13. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्कोरच्या भूमिकेमध्ये वेदांत सरांना आपण पाहतोय. इन्फ्लुएन्सर आहेत सध्याच्या घडीला इंस्टाग्रामवरती अगदी चर्चेत असणारं नाव. आणि अंबरनाथचा एक जबरदस्त क्रिएटर म्हणून त्यांची देखील ओळख आहे. त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. स्कोरच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. तसेच सुजल सर आम्हाला पाहायला मिळतील टेक्निकल रूम मध्ये. यावेळेस देखील स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल, नो बॉल. आणि नो बॉल वरती आलाय हा खणखणीत नशिबाचा सत्ता. जबरदस्त फलंदाजी. वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. आपण नेहमी म्हणतो अगदी तेच. देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के.
इथे धावा येत नव्हत्या, विकेट जात होते आणि त्यानंतर हे जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी 27 धावेंची आवश्यकता. अनिकेत भाऊंना आता मला वाटतं खिशामध्ये हात टाकावे लागतील. जे 5,000 रुपये त्यांनी विजयासाठी लावले होते ते आता द्यावे लागतील कदाचित, कारण आता 20 धावा फलकावरती ऍड झाल्यात. होत्याचं नव्हतं झालंय एका बॉलवरती आणि पुढचा बॉल फ्री हिटचा देखील पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फ्री हिटचा बॉल, स्लोवर गतीचा बॉल हाताळला गेला होता. आलाय मैदानावरती जो आपण पाहू शकतो डॉट. धावफलक 20 या आकड्यावरती 27 धावेंची अजूनही आवश्यकता. निहालच्या खांद्यावरती षटक क्रमांक 2 ची जबाबदारी होती. या षटकामध्ये आतापर्यंत निहालने 12 धावा खर्च केल्यात. बॉल चाललेत 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. आणि निहालवरती खऱ्या अर्थानं मी म्हणेल हेमंत बरसलाय. जबरदस्त फलंदाजी आणि मोक्याच्या क्षणी ज्यावेळेस गरज आहे धावेंची त्यावेळेस त्याच्या बॅटमधून आपल्याला धावा पाहायला मिळतात. यावेळेस देखील फिल्डिंग मध्ये थोडीशी मिस्टेक, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र बॉल थोडासा अडला होता. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल. येस, 1 शॉट, त्यामुळे फक्त एकच धाव असेल. 1 शॉट अति काही संकटात नाही. एकच धाव ऍड होईल धावसंख्या फलकावरती 21 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज हेमंतला आपण पाहतोय. पहिले 3 बॉल तिन्ही निर्धाव, मात्र त्यानंतर चौकार, नो बॉल वरती षटकार, पुन्हा एकदा डॉट आणि पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळते हेमंतच्या बॅटमधून. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल, एसटी रक्षक येण्याचा प्रयत्न करतात. आली आहे तत्परी सिंगल. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय जे मात्र जाऊन पोहोचलंय 22 या आकड्यावरती. म्हणजे विजयाचं अजून देखील इक्वेशन 18 बॉल 18 मध्ये 25 धावेंची आवश्यकता. 18 बॉल 25 धावेंची आवश्यकता आणि तिसरं षटक टेबल ओव्हर आहे. टेबल ओव्हर षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. हार्दिक पॅकर संघ वेळ भरपूर घेतला जातोय आपल्या वतीने, त्यामुळे त्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्यायची आहे. वेळ जास्त आपण घ्यायचं नाहीये. झहीर सरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चला, वेळ जास्त घ्यायचं नाहीये ही विनंती असेल. वारंवार आम्ही सांगतोय की वेळ जास्त घ्यायचा नाहीये, मात्र तरी देखील वेळ घेतला जातोय. षटक क्रमांक दुसरं समाप्त. धावसंख्या फलकावरती 22. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. ब्रिजेशच्या खांद्यावरती जबाबदारी. टेप बॉल ओव्हरची 18 बॉल 25 ची आवश्यकता. 18 बॉल मध्ये 25 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रिजेशच्या खांद्यावरती जबाबदारी. गोलंदाज सय्यार. ब्रिजेश राईट आर्म ओव्हर द विकेटने मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी चाचपडत असताना फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करू शकले नाहीयेत. लेगबाशी एकदा वाढ होईल. धावफलक 23 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर विचार केला तर फार चांगली फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी स्वयंच्या वतीने फार चांगली होती. पहिल्या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या. 3 महत्वाचे विकेट कॅरी केले. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली, मात्र नो बॉल वरती सिक्सर आणि त्यासोबतीला एक चौकारी. या मॅचचं रिदम संपूर्णपणाने चेंज झालं आणि कुठेतरी असं वाटत होतं की झुंजार 11 संघ झुंजारपणाने कामगिरी करेल, मात्र आता तो फ्रंट फूट वरती पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती या मॅचला ड्राईव्ह करत असताना आपण पाहू शकतो. गोलंदाजी ट्रॅक वरती ब्रिजेश. पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळाला. फलंदाज संपूर्णपणाने संभ्रमात आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 24. 24 धावा धावफलकावरती म्हणजे 23. 23 धावांची अजूनही आवश्यकता. हे इक्वेशन ब्रिजेश
सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅक वरती टेप बॉल ओव्हर मध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र यावेळेस हाफ ट्रॅकर पुरुषोत्तम यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. रमेश यांची उपस्थिती, श्रेयस यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हे सर्व स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. साहिल सरांची देखील उपस्थिती. हे सर्व मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. फलक 25 या आकड्यावरती पाहू शकतो. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टेप बॉल ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं अतिशय अवघड असतं आणि त्याहून अवघड असतं ते म्हणजे फलंदाजी करणं. पुन्हा एकदा पंचांकडे यूज अपील देखील करण्यात आली. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फलक जे मात्र स्थिरता धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 25, अजून देखील 22 ची आवश्यकता. 15 बॉल आणि 22 धावा विजयाचं इक्वेशन. टेप बॉल ओव्हर गोलंदाजासाठी जितकी घातक तितकीच फलंदाजासाठी देखील घातक आपल्याला नेहमी पाहायला मिळते. यावेळेस देखील पंचांकडे दात मागितली गेली होती. फलंदाजाच्या वतीने मात्र जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि ब्रिजेश टेप बॉल ओव्हर स्पेशलिस्ट या ओव्हरमध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती करतोय. अफलातून गोलंदाजी केली आहे. षटकामध्ये फक्त बघायला गेलं तर 3 धावा खर्च करत असताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये लेग बायशी 1 देखील पाहायला मिळाली. हेमंतचा विचार केला तर एक चौकार एक षटकार त्याला वगळता त्याच्या बॅटमधून काहीशे धावा आल्या नाहीयेत. 6 डॉट बॉल आणि 2 सिंगल, एक चौकार एक षटकार. त्यामुळे आता माइंडसेट थोडंसं चेंज करावा लागेल. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. कुछ नाही से कुछ तो सही. मैदानावरती आता धावेंना प्राधान्य देणं, सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील तितकंच गरजेचं आहे. पंचांकडे अपील ची मात्र फिटत असताना पंच पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल शिल्लक. 22 ची अजूनही आवश्यकता. 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि हा बॉल समाप्त झाल्यानंतर 3 ओव्हरची समाप्ती होईल. सो ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. पाणी घेऊन मैदानावरती जायचं ही विनंती असेल. तो ब्रेक 2 मिनिटांचा असेल फक्त, त्यापेक्षा जास्त वेळ घ्यायचं नाही ही देखील विनंती असेल. धावफलक पाहायला मिळतोय जे मात्र 25 धावा. यावेळेस देखील जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. षटकाची होती सांगता. जबरदस्त टेप बॉल ओव्हर हाताळलाय गोलंदाज ब्रिजेशने. षटक क्रमांक 3 होत आहे समाप्त. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 25 म्हणजे विजयासाठी समीकरण 11.00 च्या गतीने विजयासाठी 12 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल विजयासाठी 22 धावा. चला तर ड्रिंक्स ब्रेक होतीये फिनिश आणि आता षटक क्रमांक 4 ला होतीये सुरुवात. 12 मध्ये 22 धावांची आवश्यकता हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये 22 हे इक्वेशन असेल विजयासाठी. झुंजार 11 संघाला एक चौकार एक षटकार जर वगळला तर मात्र चांगली फलंदाजी झाली नाहीये. पण आता एक मोठा फटका येणं गरजेचं आहे या ओव्हरमध्ये जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये 12 ते 13 धावा चेजेबल आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती रोहितला आपण पाहतोय म्हणजे कदाचित स्वयं शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुछ भी हो सकता है भाई, ये क्रिकेट है. आखिरी ओवर के लिए एक अच्छा खिलाड़ी बचा के रखना जरूरी है और वही करते हुए टीम
एक तरफ झुंझार 11, दूसरी तरफ हार्दिक पैकर्स। जीत के लिए 12 गेंदों में 22 रनों की आवश्यकता, ये इक्वेशन रहेगा। बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी टेप बॉल ओवर में ब्रिजेश के माध्यम से हमें देखने को मिली। चला हार्दिक पॅकर्सचे कॅप्टन, तुम्हाला वॉर्निंग असेल, तुम्ही स्पीडअप करा, नाही तर तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. टाइम खूप घेताय तुम्ही. स्वयं हसू नको भावा. अरे खरं बघा सातत्याने उल्लेख केला जातोय, आता जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद करून घ्या. आणि आयोजक आता पुढच्या मॅच पासून ही पॅनल्टी सर्वांवरती इम्प्लिमेंट करतील, याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. कारण आम्ही सातत्याने बोलतोय, आयोजकांचा एक नक्कीच मी गोष्ट सांगेल की त्यांना कोणाला पॅनल्टीला सामोरं जाऊन द्यायचं नाहीये, पण तुमच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं सहकार्य होत नाहीये. सो या गोष्टी थोड्याशा काळजीपूर्वक ऐका की. चल ना भाऊ प्लीज. यावेळेस देखील स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर येतील, कॅच कंप्लीट. धक्का बसलाय, विकेटचं पतन. बॅटर चला लवकरात लवकर. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक मोठा धक्का बसेल. 22 ची आवश्यकता आहे 11 बॉल मध्ये. 11 बॉल 22 हे इक्वेशन. भाऊ चल ना यार प्लीज. अकरा बॉल 22 ची आवश्यकता आहे. झुंजार 11 संघ विपक्ष हार्दिक पॅकर्स, अशी ही लढत पाहायला मिळते. सोनू नवीन बॅटर मैदानावरती. 11 बॉल 22 ची आवश्यकता आहे. 11 मध्ये 22 बनतील का? इंटरेस्टिंग ही मॅच, इंटरेस्टिंग ही लढत आणि इंटरेस्टिंग ही ओव्हर देखील पाहायला मिळेल. जबरदस्त बॉल, वेग प्रचंड आहे. लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 22 ची आवश्यकता आहे अजून देखील. दहा बॉल 22 ची आवश्यकता आहे. यावेळेस देखील स्लोवर गतीचा बॉल. आपटी बार जरूर होता, मात्र त्यामध्ये देखील स्लोवर गतीचे बॉल. हे बॉल हार्दिक पांड्या भरपूर चांगल्या पद्धतीने हाताळतात. जबरदस्त गोलंदाजी, स्लोवर गतीचे आपटी बार पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. विकेट नंतर 2 डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक झालाय हार्दिक पॅकर्स संघाचं. कुठे मॅच होती जिथे 18 मध्ये जवळपास 25च्या आसपास धाव्यांची आवश्यकता होती, आणि आता या मॅच मध्ये कुठेतरी सिंगल हँडेडली हार्दिक पॅकर्स संघ फ्रंट फूट वरती पाहायला मिळतोय. हलिय सिंगल, औपचारिकता आपण पाहू शकतो. एका धावेने पुढे सरसावत असताना धावसंख्या 26. औपचारिकता यासाठी बोलतोय की खांदे झुकले गेलेत, मात्र आता कमबॅक करावं लागेल झुंजार 11 संघाला. हेमंत आहेत मैदानावरती, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आणि एक षटकार आलाय. आता त्यांच्यावरती जबाबदारी पाहायला मिळते. 21 धावेंची आवश्यकता. 8 मध्ये 21, मात्र आता पुन्हा एकदा डॉट बॉल. 8 डॉट बॉल आतापर्यंत फेस केलेत हेमंतांनी. 7 मध्ये 21 ची आवश्यकता. 7 बॉल 21 धावेंची आवश्यकता. ही ओव्हर फिनिश झाली. लगेच विनंती असेल की नेक्स्ट गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यायचे, जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. यावेळेस व्हाईट बॉल. 7 बॉल 20 धावेंची आवश्यकता असेल. 7 मध्ये 20 हे इक्वेशन. 7 बॉल विजयासाठी 20 धावेंची आवश्यकता. 7 बॉल मध्ये 20 धावा बनवाव्या लागतील, आणि त्यासाठी 7 मध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 7 मध्ये 2 मोठे फटके आले, गोलंदाजाचा रिदम जर तुटला तर मात्र धावा देखील बनताना आपण भरपूर वेळा पाहिलाय. मात्र यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात गोलंदाज रोहितने. हिटमॅन रोहित फिट है तो मामला सुपर हिट है. षटक क्रमांक 4 समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती मात्र 27, म्हणजे आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 मध्ये 20 धावेंची आवश्यकता. चला लवकरात लवकर. स्वयं ब्रिजेश, येस ब्रिजेश पाहायला मिळतात.
6 मध्ये 20 ची आवश्यकता आहे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. टीम झुंजार 11 संघाला हार्दिक पॅकर्स विपक्ष झुंजार 11 अशी ही लढत पाहायला मिळते. 6 मध्ये 20 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. ते 3 मोठे फटके कोण मारेल. एकीकडे आपल्याला सोनू पाहायला मिळतात. सोनूचा कोणावरती विश्वास नाही पण सोनूवरती सर्वांचा विश्वास आहे. 6 बॉल 20 ची आवश्यकता. लोवा फुल टॉस मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती यात्रो तेच सर्राट पाहायला मिळाला. फ्लातून फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळतोय. तितका जबरदस्त थ्रो. 5 बॉल आणि 18 ची आवश्यकता. 5 मध्ये 18 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. अजून देखील या 2 बॉल वरती एक मोठा फटका आणि उर्वरित 3 बॉल वरती 2 मोठे फटके. 5 बॉल 18 धावेंची आवश्यकता. अस्तित्वाची लढाई. जो संघ जिंकेल तो मात्र नक्कीच त्या संघाकडे एक कुशन असेल. मात्र दुसरीकडे जो संघ हारेल त्या संघाला करो या मरो सिच्युएशन वरती पुढील मॅच खेळावी लागेल. पुन्हा एकदा डबल. त्यामुळे आता इक्वेशन 4 बॉल 16. 4 बॉल 16 ची आवश्यकता. 4 मध्ये 16 हे इक्वेशन. चार बॉल 16 ची आवश्यकता. ब्रिजेश बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतात. निर्णायक बॉल. SBN विपक्ष नाना 11 अशी पुढील लढत पाहायला मिळेल. रेडी राहायचे दोन्ही संघ प्लीज. SBN 11 आणि नाना 11 रेडी राहा सामन्यासाठी. यावेळेस देखील जबरदस्त गोलंदाजी. 3 मध्ये 16 3 बॉल 16 हे इक्वेशन. 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली वेदांत सर इथे 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. आणि या बॉलवरती जर मोठा फटका आला चान्सेस होऊ शकतात पण अजून 2 मोठे फटके येणं अजून देखील शिल्लक असतील. यावेळेस देखील हा बॉल नाही ही मॅच आहे. हा मॅच बॉल होता आणि या बॉलवरती कुठेतरी अधिराज्य गाजवत असताना ब्रिजेशने हार्दिक पॅकर संघाला या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती आणून दिलंय. विजयाच्या उंबरट्यावरती आपल्याला हार्दिक पॅकर संघ पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 2 मध्ये 15 ची आवश्यकता. 2 बॉल 15 हे इक्वेशन पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. ज्या खेळाडूने या मॅच मध्ये आणून दिलं ज्या खेळाडूने शेवटपर्यंत लढाई लढली असे हेमंत. मात्र यावेळेस पुन्हा एकदा मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. आता 1 बॉल 15 धावेंची आवश्यकता असेल. अकरा बॉल डॉट फेस केलेत ते म्हणजे हेमंत यांनी. यावेळेस देखील आपण पाहू शकतो आलाय बॉल डॉट. सामना होतोय फिनिश. सामना जिंकला टीम हार्दिक पॅकर्स संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम झुंजार 11. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला देखील आपण वळणार आहोत. कोण असेल मॅन ऑफ द मॅच हे पाहणं इंटरेस्टिंग. ब्रिजेशने फार चांगली गोलंदाजी केली आणि ब्रिजेशने फलंदाजी देखील चांगली केली आणि म्हणूनच आपण पाहणार आहोत मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट. जबरदस्त कामगिरी करणारा ब्रिजेश मॅन ऑफ द मॅच असेल. बॅटिंग टॉप क्लास केली. 2 ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. 47 ची मॅच होती. बॅटिंग देखील चांगली केली आणि बॉलिंग देखील चांगली केली आणि म्हणूनच आपण ब्रिजेश यांना देत